A wire AB is carrying steady current I1 and is kept on the table. Another wire CD carrying current I2 is held parallel and directly above AB at a distance R. When wire CD is left free and it remains suspended at its position, its mass per unit length is. तर जी दिलेला आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे μ0I2 डिवायडेड बाय 2πRg. बी ऑप्शन आहे μ0I1I2 डिवायडेड बाय 4πRg. सी ऑप्शन आहे μ0I1 डिवायडेड बाय 2πRg आणि लास्ट डी ऑप्शन आहे μ0I1I2 डिवायडेड बाय 2πRg. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले एक वायर आहे, त्याच्यावरती परत दुसरी एक वायर ठेवलेली आहे, म्हणजे त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होऊन 2 पॅरलल वायर झाले. म्हणून आपण या ठिकाणी लिहू फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग फोर्स पर युनिट लेंथ between the current carrying wire is given by. तर आपल्याला फोर्स पर युनिट लेंथ या ठिकाणी काय करायचा, फाइंड करायचा. मग आपण F/L लिहिणार आणि या F/Lचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे μ0I1I2 डिवायडेड बाय 2πr. त्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, R आहे. म्हणून आपण काय करणार 2πr इतकं त्याच्यातलं डिस्टन्स लिहिणार. ओके. पण या ठिकाणी ज्याचं फोर्स म्हणजेच काय, तर त्या बॉडीचं स्वतःचं काय असणार आहे, वेट असणार आहे. मग आपण Fच्या जागी काय टाकणार, तर mg इतकं टाकणार आहे. पुट F इज इक्वल टू किती, mg या इक्वेशनमध्ये आपण पुट करणार आहे. मग mg टाकून दिलं आपण, काय राहिला L. पुढे राहिलं तुमचं μ0I1I2 डिवायडेड बाय 2πr. पण आपल्याला काय फाईंड करायचं रे, मास पर युनिट लेंथच फाईंड करायचं, बरं ना. तो जो जी इकडे मल्टिप्लाय मास पर युनिट लेंथ फाईंड करायचा आहे. जो जी इकडे मल्टिप्लाय तिकडे काय करून घ्या, तर डिवाइड करून घ्या. मग आपल्याला M/L भेटेल, मास पर युनिट लेंथ तो भेटेल μ0I1I2 डिवायडेड बाय 2πRg. ओके. तर याचं आपलं काय असणार, तर फायनल आन्सर असेल. ओके. तर M/L मास पर युनिट लेंथ इज इक्वल टू μ0I1I2 डिवायडेड बाय 2πRg. याला आपण शेडेड करून घेऊ, मग आपल्याला करेक्ट आन्सर भेटून जाईल. मग M/Lची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटली. ओके. आणि कोणतं ऑप्शन आहे या 4 ऑप्शनपैकी, तर ते पण आपण या ठिकाणी डिसाईड करू. ओके. मग आपलं जे करेक्ट आन्सर आहे, तर या ठिकाणी ऑप्शन डी सोबत करेक्टली मॅच करतं आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजेच काय, मास पर युनिट लेंथ इज इक्वल टू μ0I1I2 डिवायडेड बाय 2πRg. तर ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल.